लाडकी बहीण योजनेत सर्वात मोठा बदल. या महिलांना मिळणार फक्त 500 रुपये. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी सरकारची लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाची आर्थिक मदतीची योजना ठरली आहे. सुरुवातीपासून महिलांना दरमहा 1,500 रुपयांची थेट मदत दिली जात होती. मात्र सरकारने आता या योजनेत महत्त्वाचा बदल करत मोठा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये मिळण्याचे निकष ठरवताना शासनाने 28 जून आणि 30 जुलै 2024 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार इतर कोणतीही सरकारी योजना न घेतलेल्या महिलांनाच पूर्ण 1,500 रुपये दिले जातात. पण ज्या महिलांना इतर योजनांचा काही हिस्सा मिळतो त्यांना फक्त फरकाची रक्कम म्हणजे 500 रुपये दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे नमो शेतकरी सन्मान योजनेचा दर महिना 1,000 रुपये लाभ घेणाऱ्या सुमारे 7.7 लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून उर्वरित फक्त 500 रुपयांचा सन्मान निधी मिळणार आहे. सरकारच्या मते एकाच महिलेला 2 योजनांचा पूर्ण लाभ मिळू नये म्हणून ही रक्कम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक जणींनी ही मदत त्यांच्या रोजच्या गरजांसाठी अत्यंत उपयोगी असल्याचं सांगितलं आहे. हा निर्णय कितपत योग्य आहे, महिलांना मिळणाऱ्या लाभांवर त्यांचा नेमका काय परिणाम होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.